नमस्कार मंडळी. निफ्टीनं शेवटी एकदा त्याचा हिस्टॉरिकल 25,000चा टप्पा या महिन्यात ओलांडला. 25,000, अरे बापरे! कुठे गेला निफ्टी. तर मंडळी, आपल्यापैकी जे रेग्युलर इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या तर मनात आता हे असेलच शंका की आता ह्याच्यापुढं काय, ह्याच्यापुढं तर काय करायचं, मी आहे ते शेअर विकून टाकू का अजून वाट बघू. आणि नवखे जे आहेत इन्व्हेस्टर, त्यांना ती आता एकदम हे वाटायला लागलं आहे की गिल्ट फील, की अरे बापरे, माझी बस मिस झाली की. एवढा चांगला काहीतरी प्रॉफिटेबल काहीतरी दिसत होतं मला, सगळ्यात अपॉर्च्युनिटी सगळी माझी निघून गेली. तर हे आणि अशा अनेक प्रश्न आता मंडळी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतील की आता निफ्टी 50 क्रॉस्ड 25,000 म्हणजे काय, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, आणि पुढं काय होणार आहे. तर ह्या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या एपिसोडमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मंडळी, वेलकम. वित्तविवेचनच्या या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी रवींद्र गोखले. तर ह्या आता विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आपण पहिल्यांदा निफ्टी 50 म्हणजे काय आहे, काय आहे हा इंडेक्स, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी, निफ्टी 50 हा म्हणजे हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. आता इंडेक्स म्हणजे काय, तर कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला मोजायची असती तेव्हा त्याला काहीतरी एक एक स्टँडर्ड आपल्याकडे लागतं, की जसं अंतरासाठी मैल, किलोमीटर्स, वजनासाठी किलोग्रॅम, ग्रॅम, किंवा लिटर, पाण्यासाठी, लिक्विडसाठी. हा जसं एक एक स्टँडर्ड आहे, तसं एखाद्या देशाची इकॉनॉमी किंवा त्याचं स्टॉक मार्केट हे कसं काम करतं, की त्याची प्रोग्रेस वरती जातं आहे खालती जाते इकॉनॉमी, हे बघण्यासाठी त्या स्टॉक मार्केटचा एक रेफरन्स म्हणजे इंडेक्स. ह्याची सुरुवात आता आपल्याकडं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आधीपासून होतं, त्याचाही BSE म्हणून एक वेगळा इंडेक्स आहे. पण सध्या आपण NSE 25,000कडं जातो आहे. त्यामुळं आपण NSEच्या म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इंडेक्सच्या थोडीफार माहिती करून घेऊया आधी सुरुवातीला. तर ह्याची सुरुवात झाली नोव्हेंबर 1995, म्हणजे टू बी स्पेसिफिक 3 नोव्हेंबर 1995ला हा इंडेक्सचा हा कॉन्सेप्ट हा पहिल्यांदा एस्टॅब्लिश केला नॅशनल स्टॉक एक्सचेंजनी. म्हणजे काय झालं, की तेव्हाच्या म्हणजे नोव्हेंबर 1995मधल्या त्यांनी टॉप 50 भारतातल्या कंपन्या त्या सिलेक्ट केल्या, आणि त्या टॉप 50 कंपन्यांचं त्या दिवशीचं जे काही मार्केटची व्हॅल्यू होती त्या सगळ्याची टोटल केली त्यांनी, आणि ते टोटल करून त्याला त्यांनी म्हटलं 1,000, हा इंडेक्सचा स्टार्टिंग पॉईंट हा 1,000 आहे. आता त्याच्या जास्त मॅथमॅटिक्समध्ये जायचं नाही, की त्या 50 कंपनीचे सगळ्याचे रेट्स तेव्हा वेगळेच असणार आहेत नक्कीच. पण ते प्रत्येकाला एक मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणतात तसा तो लावलेला आहे, आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या 50 कंपन्यांच्या त्या दिवशीच्या मार्केटच्या व्हॅल्यूची किंमत ही 1,000 आहे, असा एक रेफरन्स त्यांनी ठरवला. म्हणजे समजा त्याच्यानंतर तेव्हा त्या दिवशी रिलायन्स असेल, समजा ₹100 किंमत असेल त्या रिलायन्सच्या शेअरची, तर त्याच्यानंतर एक आठवड्याभरानंतर समजा तो रिलायन्सचा शेअर 100चा ₹110 झाला, तर त्याचा जो काही इंडेक्सवरती इम्पॅक्ट असेल त्या त्या इफेक्टप्रमाणे तो मग इंडेक्स 1,000चा 1,005 झाला असेल. किंवा तेव्हा टेल्कोचा शेअर असेल तर टेल्कोची समजा किंमत तेव्हा असेल ₹50, तर ते 50ची समजा 40 झाली, तर त्या दिवशी त्या इंडेक्सची किंमत झाली 1,000वरनं 995 झाली. असा हा इंडेक्स हा व्हेरी होत गेला. तर मंडळी, तो जो 1993 साली जो इंडेक्स 1,000 होता, तो आज 25,000ला जाऊन पोचलेला आहे. 25,000 म्हणजे 25 टाईम्स ती ज्यांनी जेव्हा इंडेक्समध्ये जर काही इन्व्हेस्ट केलेले असले तर त्याचे 25 पट त्याचे पैसे झालेले आहेत. तर हे कसं बघायचं, तर बघण्याचं एक दुसरं म्हणजे काय, समजा बँकेची FD आपण जर ठेवली तर बँकेमध्ये साधारण आपण म्हणतो की 8 वर्षामध्ये पैसे दुप्पट होतात. म्हणजे ₹1,000 जर तुम्ही ठेवले तर 8 वर्षानंतर त्याचे 2,000 होतील. तर त्या हिशोबाने ह्या 25 वर्षामध्ये ते बँकेचे पैसे साधारण ₹8,000, ₹7,000-8,000 झाले असते, जर इंटरेस्ट रेट सगळा सेम आहे असं आपण ॲझ्युम केलं असतं तर ते 8,000च्या अगेन्स्ट हे 25,000 झाले. म्हणजे त्याच्यात तिप्पट ते पैसे स्टॉक मार्केटने ज्यांनी कोणी इन्व्हेस्ट केले त्याला ते नक्कीच ते मिळालेले असणार.
तर एवढी ही प्रचंड आता ग्रोथ झाली आहे गेल्या 25 वर्षामध्ये, तर निश्चितच प्रत्येकाच्या मनामध्ये आता ती भीती असणार आहे, की ही ग्रोथ आहे का हे बबल आहे? का फुगा आहे, एक तिची ठप तिची फुटणार आहे आणि सगळे लोकं येणार जमिनीवरती? का ही ग्रोथ अशीच कंटिन्यू आणि सस्टेनेबल अशीच परमनंट राहणार आहे? हे तर थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्यांदा ही ग्रोथ आली कशी काय? तर त्यासाठी हे आपण गेल्या 1 वर्ष 2 वर्षाचा आणि पुढच्या 1 2-3 वर्षाचा हे प्रोजेक्शनकडे जर थोडंसं बारकाईनं नीट बघितलं, तर मग आपल्या लक्षात येईल ह्याची कारणं काय आहेत आणि ती सस्टेनेबल आहे का नाही आहे, म्हणजे ही टिकाऊ आहे का नाही आहे ग्रोथ, हे त्याच्यावरती ठरेल. तर त्या 7-8 पॉइंट्सचा आपण आज थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिली एक महत्त्वाची जागतिक लेव्हलची अशी पहिली घटना म्हणजे काय, की कोविडनंतर अमेरिकेमध्ये एक एक रिसेशन ट्रेंड आला. तिथले इंटरेस्ट रेट त्यामुळे तिथल्या सरकारनी आणि तिथल्या बँकांनी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात ते वाढवत नेलेले होते. आता पहिल्यांदाच तिथल्या RBIनं म्हणजे त्या फेड म्हणतात त्यांना, त्या फेडनी आता डिक्लेअर केलेलं आहे, की 6 सप्टेंबरपासून आम्ही इंटरेस्ट रेट कमी करायला सुरुवात करणार आहोत आणि फेज मॅनरमध्ये आम्ही व्यवस्थित इंटरेस्ट रेट आता पुढच्या 6 महिने वर्षभरामध्ये आम्ही कमी करू. ही बातमी आल्या-आल्या एकदम उत्साहाचं वातावरण अमेरिकेच्या मार्केटमध्ये आणि अमेरिकेच्या पाठोपाठ नॅचरली जगाच्या मार्केटमध्ये आता पसरायला सुरू झालेलं आहे. की देअर इज अ पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स की अमेरिकेची इकॉनॉमी इज ऑन द राईट पाथ. त्याच्या आता योग्य मार्गावरती निघालेली आहे ती आणि अमेरिकेची इकॉनॉमी चांगली झाली म्हणजे जगाची एकदम सगळ्या जगाची इकॉनॉमीसुद्धा आता नक्कीच त्या वाटेने जाणार. हाचा एक कॉन्फिडन्स आता सगळ्यांना आलेला आहे. हा एक पहिला झाला पॉईंट. दुसरा मुद्दा म्हणजे काय, की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत म्हणजे FII म्हणतात त्यांना, ते FII आता भारताकडं मोठ्या आशेने बघायला त्यांनी सुरू केलेलं आहे, की बाबा ही एक चांगली ग्रोइंग इकॉनॉमी आहे आणि इथं आता पैसा टाकायला हरकत नाही. त्यामुळे येत्या काही पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणावरती तो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा पैसा भारतामध्ये नक्कीच यायला सुरू होणार आहे. त्याचं दुसरं कारण म्हणजे काय, की स्टेबल गव्हर्नमेंट. जे गेली 10 वर्ष आपल्या देशामध्ये एक स्टेबल BJPचं एक गव्हर्नमेंट आहे आणि एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये त्यांची इकॉनॉमिक पॉलिसी सगळ्या चालू आहेत. आता या इलेक्शनमध्ये भले त्यांना पाहिजे ती मेजॉरिटी मिळाली नसेल, पण गव्हर्नमेंट परत त्यांचंच आलेलं आहे आणि एक त्यामुळे आता इंडस्ट्रीला आणि जगाला एक कॉन्फिडन्स आहे, की जी डायरेक्शन त्यांनी जी सुरू केलेली होती, दॅट डायरेक्शन इज गोइंग टू कंटिन्यू. त्यात काही पॉलिसी चेंजेस कारण मार्केटला काय आहे, सततचं फ्लक्च्युएशन, पॉलिसी चेंज, अनसर्टन्टी ह्या सगळ्या गोष्टीची प्रचंड भीती वाटत असते. त्यामुळे ती भीती निघून गेलेली आहे, की एक कन्सिस्टन्सी आणि एक एक जी काही एक पॉलिसीचं एक डायरेक्शन आहे, तीच आता येत्या काळामध्ये पुढच्या 4-5 वर्षामध्ये ती नक्कीच राहू शकते. त्याचा तो कॉन्फिडन्स हा आलेला आहे. तिसरा आणखीन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, की हे पैसे येतात कुठनं? तर हे पैसे आता म्हणजे पूर्वी आपला देश हा अशा या जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स जे होते, त्यांच्यावरती महत्त्व मेनली अवलंबून होता. आता तसं नाही झालं बरं का मंडळी. आता ते पूर्णपणे उलटं झालेलं आहे. म्हणजे आता आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स म्हणजे DIIs डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत, तेही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. आणि त्याला कारण काय आहे? तर आपल्याकडचंही कोविडच्या नंतर जे काही आपलं मिडल क्लास आणखी हायर मिडल क्लास हे मोठ्या प्रमाणावरती स्टॉक मार्केटकडं आता वळलेले आहे. त्यांनी भरपूर लोकांनी SIP हा रूट ह्या इन्व्हेस्टमेंटसाठी वापरला आहे. आता SIP काय आहे ह्याच्यावरती मी नंतर एक व्हिडिओ करणारच आहे. तेव्हा आपल्याला त्याची थोडीफार अजून जरा क्लॅरिटी येईलच त्याच्यामध्ये. पण SIP ह्या माध्यमातनं हे जे काही सो कॉल्ड आपले मिडल क्लास आणखीन हे हायर मिडल क्लास लोकं आहेत, हे किती पैसे टाकत असतील सिस्टीममध्ये माहिती आहे का तुम्हाला? ह्या SIPच्या रूटनी जवळ-जवळ 21,000 कोटी दर महिन्याला सिस्टीममध्ये येत आहेत पैसे. ह्या इन्व्हेस्टर म्हणजे 9 कोटी जवळ-जवळ हे असे इन्व्हेस्टर्स आहेत आपल्या देशात आता सध्या ॲज ऑफ टुडे, की जे रेग्युलरली SIPच्या थ्रू मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि त्यांच्या थ्रू एवढी ह्यूज पैसा हा सध्या मार्केटमध्ये दर महिन्याला येतो आहे आणि हे जातो आहे कुठं? जातो आहे कुठं तर हा स्टॉक परचेस करण्यामध्येच जातो आहे. त्यामुळं त्या मार्केटला एक प्रॉपर स्टॅबिलिटी हे ऑटोमॅटिकली आणि इनडायरेक्टली ही मिळालेलीच आहे. तिसरा पुढचा मुद्दा काय आहे, की हे सगळं झालं, पण मग गव्हर्नमेंटचं काय आहे? तर गव्हर्नमेंटच्याकडं सध्या एक अतिशय कन्सिस्टंट पॉलिसीचं एक फ्रेमवर्क जे आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे. ते कसं, की मेक इन इंडियावरती त्यांचा भरपूर फोकस आहे आणि मेक इन इंडिया सक्सेसफुल होण्यासाठी ते वेगवेगळे इन्सेंटिव्हज आणखीन वेगवेगळ्या स्कीम्स ह्या सातत्याने आणत आहेत.
मग त्यात हे सेमिकंडक्टर पॉलिसीज असतील, हे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्ज या स्कीम्स आहेत, त्या मोठ्या प्रमाणावरती ते आणत आहेत. आता या बजेटमध्ये त्यांनी काय ते एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी पण भरपूर काय काय स्कीम्स वगैरे आणलेल्या आहेत. ह्या सगळ्याचा उद्देश त्यांचा काय आहे, की आपली इकॉनॉमी ही $3 ट्रिलियन जवळपास जी आता आहे आपण म्हणतोय, ती $5 ट्रिलियन लवकरात लवकर कशी जाईल, त्याच्याकडं त्यांचे धडपड आणखीन प्रयत्न हे क्लिअरली आणि स्पष्टपणे दिसत आहेत विथ ॲक्च्युअल गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रिब्युशन सकट. त्यामुळं नक्कीच ह्या इकॉनॉमीला एक मोठा बूस्ट ह्या सगळ्या स्कीम्समधनं मिळणार आहे. पुढचा पॉईंट कसा काय, मग सध्या गव्हर्नमेंटची परिस्थिती तर कशी आहे? तर GST कलेक्शन हे एक जे एक मेन इंडिकेटर आहे की गव्हर्नमेंटचं टॅक्स कलेक्शन किती आहे. तर तो दर महिन्याच्या महिन्याला तो रेग्युलरली आणि व्यवस्थितपणे तो वाढताना दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही काही गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्शन नाही आहे की ते कमी होईल. त्यामुळे जे GDP ग्रोथ ही अतिशय उत्तम प्रकारे आणि व्यवस्थित चालू आहे. आणि आपण आता जर रेग्युलरली कंपनीचे जर रिझल्ट सगळे बघितले, तर ते रिझल्ट बघितले तर सगळ्या जवळजवळ 90% कंपन्यांचे रिझल्ट्स हे उत्तम ऑलमोस्ट डबल डिजिट ग्रोथ म्हणतो आपण तशी त्या सगळ्या कंपन्या दाखवत आहेत. आणि त्यांचं जे प्रोजेक्शन त्याचे मॅनेजमेंट जे काही देते आहे पुढच्या वर्षभरासाठीचे किंवा पुढच्या 2 वर्षासाठीचं, हे अतिशय पॉझिटिव्ह आहे. तेव्हा सगळ्या कंपन्यांना एक मोठा कॉन्फिडन्स आहे की फ्युचर पुढच्या इयर्समध्ये कमिंग इयर्समध्ये हे आमची ग्रोथ ही इंटॅक्ट आणखीन ती अशी वाढीवच राहणार आहे. तर अशा हे कंपन्याची ग्रोथ ही वाढती आहे. यंग पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे एक तर ते पॉप्युलेशन वाढतं, यंग पॉप्युलेशन, त्यांची अर्निंग कॅपॅसिटी वाढती आहे आणि ते आता ह्या स्टॉक मार्केटकडं ॲज ए गुड इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी म्हणून पण बघतायत. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती मंडळी मला निश्चितपणे कॉन्फिडन्स आहे की हा जो आता 25,000चा एक माइलस्टोन जो घातलेला आहे आता इंडेक्सने घातलेला आहे, हा इट मस्ट बी जस्ट ए बिगिनिंग. म्हणजे ह्याच्यापुढं असे अजून माइलस्टोन मोठे मोठे, हा 25,000 असल्यामुळे एक त्याला एक महत्त्व आहे वेगळं. पण असे वेगवेगळे इंडेक्स म्हणजे मला तर आता अजिबात ह्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये 25,000चा 26,000 इंडेक्स जायला काही त्याच्यात काही कुठं काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे. येस, ह्या प्रोसेसमध्ये अपडाऊन तर होत राहणारच आहे. जे इंडेक्स रोजच सकाळी उठून मार्केट बघितलं की तो वाढलेला दिसेल असं काही नाही आहे. काही कारणाने तो खाली जाईल, परत काही कारणाने वरती जाईल. पण ट्रेंड इज डेफिनेटली गोइंग टू बी इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. म्हणजे तो वरतीच तो ट्रेंड राहणार आहे आणि ह्या ग्रोथ हा इंटॅक्टच राहणार आहे. त्यामुळे मंडळी काही घाबरू नका. पण जे रेग्युलर इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी सल्ला आहे की तुम्ही प्रॉफिट बुकिंग वेळच्या वेळी नक्की करत राहा. म्हणजे ज्या शेअरमध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट दिसतोय ते विका आणि परत अपॉर्च्युनिटी बघा, मार्केट खाली पडतच असतं, जात असतं. आणखीन परत तुम्हाला परत ते शेअर घेण्याचा चान्स मिळत असतो, तेव्हा ते परत घ्या. हे सायकल चालू ठेवा. हे तुमच्यासाठी आहे. आणि जे नवखे आहेत, ज्यांना वाटतं की आपली बस, अरे बापरे, ते मिस झाली आपली बस, आता गेला आपला चान्स, तसं काही नाही आहे. तर त्यासाठी माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तर SIPवरती मी तो पुढचा व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हालाही अजून कशा बाकीच्या नाही कशा अजून संधी आहेत आणि त्या कशा मिळतील ते आपण नक्कीच त्या व्हिडिओमधनं बघण्याचा प्रयत्न करू. सो मंडळी, वेट टिल देन आणि तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग अँड बेस्ट ऑफ लक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.